हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 हे एकत्र श्लोक आहेत. वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर हे 8 ते 12 5 श्लोक एकत्र आहेत, ते वाचूया. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिम आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यम अनअहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम असक्ति अनभिष्वंग पुत्र दार गृह आदिषु नित्यं च समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तिषु मयि च अनन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिः जनसंसदि अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान अर्थदर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यत् अतः अन्यथा. तर भाषांतर वाचूया आपण या 8 ते 12 या श्लोकांचं. भगवंत अर्जुनाला म्हणाले, नम्रता, निरअहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घर दार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे. भगवंत पुढे म्हणत आहेत, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. तर आपण हा ज्ञान शब्द इथे वाचतो आहे. भगवंत म्हणतायत हे सगळं ज्ञान आहे. तर ह्याबद्दल इंग्रजीत म्हटलं जातं, ज्ञान म्हणजे काय? नॉलेज. नॉलेज इज समथिंग बाय विच द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज इज नोन टू द नोअर. म्हणजे नोअर जो आहे, ज्ञाता जो आहे, त्याला ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज म्हणजे जी ज्ञेय वस्तू आहे ती समजते. कशामुळे? ज्ञानामुळे. तर ज्ञानामुळे ज्ञेयाबद्दलचे ज्ञान ज्ञात्याला मिळते. नॉलेज इज समथिंग बाय विच द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज इज नोन टू द नोअर. तर ज्ञेय, इथे ज्ञेय काय आहे? क्षेत्रज्ञ आहे, ते ज्ञेय आहे. तर जीवात्मा म्हणजे काय? भगवंत हे परमात्मा रूपात सगळ्या जीवांच्या शरीरात, त्याने धारण केलेल्या भौतिक शरीरात, हृदयात भगवंत त्या जीवात्म्याबरोबर परमात्मा रूपात राहतात. ते सुद्धा क्षेत्रज्ञ आहेत. तर त्यांच्याविषयीचं ज्ञान आपण इथे जाणत आहोत. तर जाणलंय आपण, ज्ञेय म्हणजे हे क्षेत्रज्ञ आहेत. तर 8 ते 12 या श्लोकामध्ये सांगितलेल्या साधनांद्वारे भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून या साधनांना
ज्ञान असं म्हटलं जातं. आणि 12वा श्लोक जो आहे, आपण 8 ते 12 मध्ये जो शेवटचा श्लोक वाचला, त्यात भगवंत म्हणत आहेत की या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. बघा, आपण भाषांतराची शेवटची ओळ वाचली. तर हे सगळं ज्ञान भगवंतांनी या सर्व श्लोकांमध्ये दिलेलं आहे. तर गीताभूषण टीका आहे, त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, ह्या 8 ते 12 श्लोकांच्या नंतर म्हणजे पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत दोन्ही क्षेत्रज्ञांविषयी म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांविषयी विस्तृतपणे माहिती देणार आहेत, सांगणार आहेत. तर हे दोन क्षेत्रज्ञ आहेत, आत्मा आणि परमात्मा. हे दोन्ही क्षेत्रज्ञ क्षेत्रापासून म्हणजे शरीरापासून भिन्न आहेत. तर आता या 8 ते 12 5 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण 20 साधनांबद्दल, ज्ञानाच्या साधनांबद्दल माहिती देत आहेत. तर आपण हे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी ही सगळी जी 20 ज्ञान साधनं आहेत त्याबद्दल एक एक करून माहिती दिली आहे. ती पुढच्या भागापासून वाचायला सुरू करणार आहोत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.